आपण काल पाहिलं की फॉर्म भरण्याचा किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर यामध्ये अनेक इतर पक्षाचे जे दावेदार उमेदवार होते त्यांना आपण शिवसेनेकडे वळवून त्यांना तिकीटं दिली. तर या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय होती? याच्यावरती आता आम्ही तुम्ही म्हणले की एवढे सगळे बाकीच्या पक्षातली लोक कशी घेतली तुम्ही, तर मी देखील लक्ष ठेवून होतो तालुक्यामध्ये काय काय कुठला कार्यकर्ता लोकांपर्यंत समाज कार्य करतोय, लोकांमध्ये कोण जाऊन काम करतोय हे मी पाहत होतो. आणि हे सर्व घडत असताना एवढी चांगली लोक काम करत असताना हा पक्ष, बाकीचे पक्ष तुम्ही पाहिले कशी काम करतात, शिवसेना कशी काम करते, हा बाकीचा पाहिलं तर राष्ट्रवादी हा पक्ष प्रस्थापितांचा पक्ष, हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाही. म्हणून मी त्यांच्यावरती चांगली कामं करणारे लोक यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. म्हणजे राहुल करपे असतील तळेगाव गटातून पाहिलं आपण, आता तृप्तीताईंचा तर काल तुम्ही इंटरव्ह्यू पाहिलाच, काय बोलल्या त्या, म्हणजे त्यांनी सांगितले की नाथांचा नाथ एकनाथ, त्यांच्या पक्षात त्यांना आज संधी मिळाली, त्यांनी न्याय मिळवून दिला. त्याच पद्धतीने आज आपण सुभाष पोकळे पाहिले तुम्ही हाजी टाकळी गटातून, अतिशय चांगली कामं करणारे लोक आहेत. मग ह्यांना जर अचानक जर डावललं जात असेल तर त्यांच्या पाठीमागे शिंदे साहेब आहेत, त्या माध्यमातून आम्हाला देखील त्यांनी सांगितलं, त्या माध्यमातून आम्ही देखील यांना एबी फॉर्म देऊन शिवसेनेत घेऊन नक्की 100% हे निवडून येते, यातलं कुठलीही मला शंका वाटत नाही. बरं, आता हे जे काही आपण बऱ्यापैकी उमेदवारांना तिकीट वगैरे दिलेली आहेत, या संदर्भात शिरूर तालुक्यामध्ये कुठेतरी शिवसेना वाढण्यास मदत होणार आहे का, काय वाटतंय? 100%. आता तुम्हाला सांगतो, पंचायत समिती गाणात देखील आम्ही सीटं दिलेत. आणि जरी भाजप वेगळी लढत असेल इथं किंवा राष्ट्रवादी वेगळी लढत असेल, पण ज्या वेळेला सभापती व उपसभापती ज्या वेळेला करायची गरज लागेल तर शिवसेनेशिवाय या ठिकाणी कुठलीही सपोर्ट घेतल्याशिवाय होणार नाही, यातली कुठलीही शंका मला वाटत नाही. बरं, आपण जे तिकीटं दिलेली आहेत याच्यामधील किती उमेदवार निवडून येऊ शकतात, काय वाटतंय? 100% जेवढी सीटं दिली ना आम्ही, 4 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती सदस्य 100% निवडून येणार आहे, कुठलीही शंका नाही. कारण की तुम्ही पाहिलेले शिंदे साहेबांचं काम पाहिले की तळापर्यंत कशी ताकद देतात, प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने मदत करतात, हे सर्व म्हणजे आम्ही सांगावं असं काही नाही. प्रत्येक माणसाला, तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे, नेता कसा काम करतोय. जर आता देखील महानगरपालिका निवडणूक झाली, साहेब 3 दिवस झोपले नव्हते, आणि ज्या वेळेला आम्ही मतदान झालं आम्ही भेटायला गेलो तर साहेबांना सलाईन लावलेलं होतं, आम्ही भेटलो नाही का साहेब आजारी होते. म्हणजे एवढी काम करण्याची फक्त शिंदे साहेब हे करू शकतात.